बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. त्यांनी खूप कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क मिळावेत म्हणून प्रयत्न केला. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. माझे नाव श्रावणी ब्रह्मदेव करंडे. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक होते. त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असे म्हटले. करून जीवनाचे रान दिला सर्वांना सम्यते तामान. करून जीवनाचे रान दिला सर्वांना सम्यते तामान. अशी भीमरावाची शान, अशी भीमरावाची शान. भल्या भल्यांची झुकते मान. जय हिंद, जय. मी इयत्ता 3रीत शिकतो. शून्यातून सुरुवात केली. इतिहासात अमर झाले. इतिहासात आंबेडकर त्यांचे नाव आपल्या सर्वांचे ते भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू गावी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आज 14 एप्रिल जगातील सर्वात विद्वान व्यक्ती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दीनदलितांचे कैवारी डॉक्टर आंबेडकर यांची आज जयंती. या महामानवाचा जन्म 1891 मध्ये महू येथे झाला. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षाची आणि ध्येयवेढ्या प्रवासाची एक महान गाथा आहे. अंगावर गरिबीचे चटके सोसून आणि जातीभेदाचा अपमान सहन करूनही त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. उलट ज्ञानाच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वोच्च पदव्या संपादन केल्या. मित्रांनो, बाबासाहेबांना केवळ हार घालणे किंवा त्यांच्या नावाचा जय जयकार करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे, तर त्यांनी दिलेला वाचाल तर वाचाल हा विचार अंमलात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. जय भीम. नमस्कार, माझे नाव कृष्णा गजानन पात्रोट. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरोळे इयत्ता 4. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय समाजाचे एक महान नेते, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचा जीवन संघर्ष, शिक्षणाप्रती समर्पण आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी दिलेले योगदान त्यामुळे त्यांना इतिहासात एक विशेष स्थान मिळते. अशा या महामानवाचा, विचारवंताचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. त्यांचे नाव आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव. आपल्या सर्वांचे असे भीमराव. समतेचा, बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आपण साजरी करण्यास इथे जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी असे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष. दरवर्षी आपण त्यांची जयंती
मोठ्या उत्साहाने व आदराने साजरी करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण त्यांनी केलेले खूप महान कार्य आहे. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून